केलं तू? चल आणि मार मार तर. इथे नाही तसं ना. एकतर पहिली गोष्ट हा असा दगड नाही घ्यायचा, असा पातळ चिपरी सारखा दगड असतो ना. हा बघ हा असा घ्यायचा. पकड. पकडला. ये इकडे. हे बघा इथे असं पकडायचं आणि जोर. हात अडकला वाटतं. काय करतोय मी तुला कळलंय ना कसं सांगितलं मी तर तू कर ना. मला सगळंच कळतंय. गप्प बस. कोण बघितला रे? कोण बघणार आहे इथे? इथे आपलं कोण नाही बघणार. तुला एक गोष्ट सांगू का? ही जी शिवा आहे ना, ही शिवा मला खूप आवडते. कायम माझ्या जवळ असणारी आयुष्यभर. पण मी कुठे जाते? नाही बरोबर आहे. बरोबर आहे. हे तू एकदा करून बघ. चल ये तेव्हा आशू. हा अरे इथे कोणीच नाहीये ना. हा मग हे कोणासाठी कोणी केलंय? चल तू चल ग. अरे ये. आशू. अरे हे कसं वाटलं? छान आहे. पैसा. सरप्राईज. अरे तू सगळं कसं केलं? केलं ग तुझ्यासाठी. माझं फुलतंय तरी हसतंय मन माझं फुलतंय फुलतंय दरवळतंय तिच्यासाठी कसं झुरतंय कधी फसतंय विरघळतंय. आशू मला खरंच वाटलं नव्हतं रे. म्हणजे एवढे सगळे जण एकत्र असताना आपल्याला असा वेळ मिळेल. हो नशीब आईने आणि भाऊंनी आपल्याला लक्षात आणून दिलं की आपल्याला एकमेकांबरोबर वेळ घालवायची गरज आहे. नाही तर आपण तिथे बसलो असतो सगळ्यांबरोबर एकमेकांना असे इशारे करत. नाही का? आता मिळालाय ना वेळ. मग ठीक आहे ना. ऐक ना. आवडलं का? खूप छान आहे. छान आहे ना. बक्षीस कुठं आहे मग? बक्षीस पाहिजे ना काहीतरी. आवडतं मला हे बक्षीस खूप आवडतं. अरे कुठे गेले आशू. अगं ते म्हंटले होते की परत येईल पण आले नाही. आता अजून उशीर झाला. आता मग तू फोन कर. हा करतो ना. येतील ते. असतील इथेच कुठेतरी असते. काय झालं? काय बोलताय? नेटवर्कच नाहीये. आशू तू भंगच करू नको आता. आपल्याला आहे त्या. अगं मी तुला खरंच वाटतंय भंकस करतोय. अरे मग अरे आता आपण परत कसं जायचं? आता जाऊ ना. काहीतरी आपण रस्ता शोधूया. आशू काय मार्ग? तुला कळतंय का आपण इथे अडकलोय? हा तुला आशू तिकडे सगळे वाट बघत असतील. अरे तू ना खूप ओव्हर रिॲक्ट होतीयस असं मला वाटतंय. हा आणि तू खूप ओव्हर थिंक करतेस. पॅनिक नको. शांत हो. अरे मी कुठे ओव्हर रिॲक्ट? तुला कळत नाहीये का आपण इथे अडकलोय? इथे बघ. अगं पलीकडे कसं जाणार आपण? इच्छा तिथे मार्ग. आपण शोधू ना मार्ग. तू शोध दुसरा मार्ग. जा. काय झालं?
सॉरी आशू. ऍक्च्युली माझंही जरा चुकलं. सॉरी. नाही आशू, तुझं म्हणणं बरोबर आहे. मी या सगळ्यात ना आपल्याकडे लक्ष नाही देते खरंच. अगं आपल्याकडे लक्ष दिलं नाहीस तरी चालेल, स्वतःकडे लक्ष दे. किती दिवस अशी सगळ्यांची काळजी करत बसणार आहे? थोडं माझ्यावरही सोड ना, मी आहे की. आणि हे बघ, तू जशी आहेस ना तशीच राहा, बिंदास. मला सांग, ती शिवा आहे ती असं टेन्शन घेते? नाही ना, बिंदास्त असते ना एकदम. तू पण राहा की बिंदास. आणि हे बघ, मी आहे ना आता, मी सगळ्याची काळजी घेईन. सगळं माझ्यावर सोड, मी काही होऊ देणार नाही. तू जशी आहेस, बिंदास, निडर, कोणालाही न घाबरणारी आणि कुठल्याही संकटाला सामोरं जाणार. म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन तुझ्याकडे असतंच. तशीच शिवा खूप मस्त आहे. तशीच शिवा मला हवी आहे. तुला एक गोष्ट सांगतो. आजच बघ, आपल्याला एवढं चालायचंय हे कळल्यानंतर मला वाटलं तू म्हणशील की अरे क्या बात आहे, मस्त चालूया, टाइमपास करूया, मजा करूया. पण असं काहीच झालं नाही. उलट तू घाबरलीस, चिडही गेलीस. तुला घरच्यांची इतकी काळजी होती स्वतःपेक्षा,